साधारण 80च्या दशकातली ही गोष्ट. त्या काळात कपडे धुण्यासाठी भारतातील सर्वसामान्य घरात पिवळ्या रंगाचा लॉन्ड्री सोप वापरला जायचा. डिटर्जंट पावडर म्हणजे श्रीमंतीचं लक्षण मानलं जायचं, कारण बाजारात सर्फ एक्सेल नावाची एकच डिटर्जंट पावडर मिळायची. ही पावडर कपड्यावरचे डाग तर घालवायची, पण 15 रुपये किलो असणारी सर्फ एक्सेल मध्यम वर्गाला परवडणारी नव्हती. गुजरातमधील अहमदाबाद येथे राहणाऱ्या करसनभाई पटेल यांनी रसायनशास्त्रातून BSc शिक्षण पूर्ण केले होते आणि गुजरात सरकारच्या मायनिंग डिपार्टमेंटमध्ये ते सरकारी नोकरी करू लागले. तुटपुंजा पगार आणि वाढत्या गरजा लक्षात घेऊन आपल्याला काहीतरी साईड बिझनेस करावा लागेल असं करसनभाई यांना नेहमी वाटे. रसायनशास्त्रात पदवी मिळवलेले करसनभाई संध्याकाळी कामावरून आले की घराच्या अंगणात बसून ते डिटर्जंट पावडर बनवण्याचे रोज वेगवेगळे प्रयोग करत असत. अनेक वेळा अयशस्वी झाल्यावर शेवटी एक दिवस त्यांना फॉर्म्युला मिळाला. गुजरातच्या लोकल मार्केटमध्ये मिळणारा सोडा आणि काही केमिकल्स वापरून त्यांनी वॉशिंग पावडर तयार केली. छोट्या प्लास्टिक पिशव्यांमध्ये पावडरचे पॅकिंग केले आणि आपल्या निरुपमा ह्या मुलीची आठवण म्हणून ह्या प्रोडक्टचं नाव दिलं निर्मा. अगदी दुसऱ्या दिवसापासूनच करसनभाई कामावरून आले की सायकल घेऊन आजूबाजूच्या परिसरात घरोघरी जाऊन हा प्रोडक्ट विकू लागले. बाजारात मिळणाऱ्या 15 रुपये किलोच्या तुलनेत निर्मा पावडर फक्त 3 ते 3.5 रुपये किलोनी मिळत होती. साबणाच्या तुलनेत कपड्यांना येणारा फेस बघून गावागावातील महिला ह्या निर्मा पावडरकडे आकर्षित झाल्या. आता एकटेच करसनभाई जवळपास 200 किलो पावडर रोज विकू लागले. दिवसेंदिवस मालाला मागणी वाढत होती, पण नोकरी आणि धंदा अशी वन मॅन आर्मी सांभाळता सांभाळता करसनभाईंना खूप कसरत करावी लागत होती. करसनभाईंनी आपली सरकारी नोकरी सोडण्याचं धाडस केलं. त्यांनी पूर्ण वेळ हा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी निर्मा लिमिटेड कंपनीची स्थापना करून नवीन कामगारांची भरणा केली. अहमदाबाद नजीक सरसपूरमध्ये एक शेड टाकून निर्मा पावडरचे प्रोडक्शन सुरू केले. आता संपूर्ण अहमदाबादमध्ये गल्ली बोळातील दुकानात निर्मा पावडर मिळू लागली. या डिटर्जंट पावडरचा फेस बघून महिला वर्ग आकर्षित झाला. हळूहळू निर्मा पावडरने गुजरात मार्केट हायजॅक केले आणि आतापर्यंत निर्माला हलक्यात घेतलेल्या सर्फ एक्सेल कंपनीचे डोळे खाडकन उघडले. मार्केटमध्ये डिटर्जंट पावडरमध्ये एक नवीन ब्रँड जन्माला येतो याची त्यांना चाहूल लागले. पण व्यवसाय करणे इतकी सोपी गोष्ट नक्कीच नव्हती. इथे चढ उतार असतात आणि जो चढ उतार नीट सांभाळतो तोच या भवसागरात तरुण जातो. करसनभाईंनी हे चढ उतार पाहिले. निर्मा पावडर आता देशभरात विस्तारासाठी सज्ज झाली होती आणि तेव्हाच कंपनीमध्ये मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे अहवाल पुढे आले. अगदी कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आली. बॅलन्स शीट जुळत नव्हती. माल जात होता पण पैसा मात्र येत नव्हता. कंपनीचा सगळा व्यवहार कोलमडला. 30 दिवसांचा, 60 दिवसांचा, 90 दिवसांचा क्रेडिट पिरियड संपला तरी दुकानदारांकडून मालाचे पैसेच यायचे नाहीत. तुमचा माल खपलाच नाही, माल खराबच निघाला, आमची उधारी आलीच नाही, पुढच्या आठवड्यात या, अशी ठेवणीतली उत्तरे कानावर पडू लागली. निर्मा लिमिटेड कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आली अशी दाट शक्यता निर्माण झाली. पण गुजराती बिझनेस माइंड असलेल्या करसनभाईंनी यावर उपाय म्हणून एक शक्कल लढवली. गुजरातच्या गल्ली बोळातील सगळ्या दुकानातून सगळा माल परत मागवला आणि गोडाऊनमध्ये स्टोअर केला. दुकानदारांनी ही नसती पिढा गेली म्हणत सगळा माल देऊन टाकला. करसनभाई थोडे दिवस शांत बसले आणि या मधल्या वेळेत त्यांनी आपल्या प्रोडक्टचं छानसं लेबलिंग केलं. पावडरच्या फेसात एक सुंदर छोटी मुलगी नाचतानाचे चित्र दाखवले आणि खूप पैसे खर्च करून आपल्या प्रोडक्टची एक सुंदर अशी जाहिरात बनवली. टीव्ही आणि रेडिओवर दिवस रात्र ही जाहिरात दिसू लागली. हेमा, रेखा,
जया और सुषमा सबकी पसंद निरमा, वॉशिंग पाउडर निरमा, वॉशिंग पाउडर निरमा, निरमा निरमा सबकी पसंद निरमा. उठता बसता लोकांच्या कानावर ही जाहिरात पडू लागली आणि शहरापासून अगदी गाव खेड्यातल्या दुकानांवर ग्राहक निरमा निरमा म्हणून पावडर मागू लागले. त्यातच करसनभाईंनी अजून एक बिझनेस स्ट्रॅटेजी वापरली. प्रत्येक गावात 8-10 महिला अशा ठेवल्या की ज्या रोज जाऊन आजूबाजूच्या दुकानात निरमा निरमा म्हणून मागणी करू लागल्या. पण दुकानदारांकडे तर मालच नव्हता. गिरायक येऊन दुसऱ्या दुकानात परतून जातंय असं दुकानदारांना सारखं वाटू लागलं. दुकानदारांनी करसनभाईंकडे धाव घेतली. भाई माल दो अशी मागणी ते करू लागले आणि करसनभाई पैसा दो म्हणून सांगू लागले. आणि काय आश्चर्य, दुकानदार ऍडव्हान्स देऊन माल घेऊन जाऊ लागले. घराच्या अंगणात बनवलेली करसनभाईंची निरमा पावडर हिंदुस्थानच्या कानाकोपऱ्यात पोचली. सबकी पसंद निरमा म्हणत बायका ह्या पावडरवर तुटून पडल्या आणि गरिबांपासून श्रीमंतांच्याही कपड्याला निरमा पावडर वापरली जाऊ लागली. 1988 सालात डिटर्जंट मार्केटचा 60% शेअर्स कॅप्चर करत करसनभाई डिटर्जंट किंग झाले. नोकरी करणारा सर्वसामान्य माणूस ते हिंदुस्थानचा डिटर्जंट किंग असा प्रवास करणारा हा उद्योजक होता करसनभाई खोडीदास पटेल. नमस्कार मित्रांनो, मी प्रणय राऊत. प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ध्येयवेडी माणसे या सदरात आज निरमा कंपनीचे संस्थापक करसनभाई पटेल यांच्याविषयी जाणून घेत आहोत. दिनांक 13 एप्रिल 1944 साली उत्तर गुजरातमधील रूपपूर पाटण येथे एका शेतकरी कुटुंबात करसनभाई खोडीदास पटेल यांचा जन्म झाला. अभ्यासात हुशार असलेले करसनभाई वयाच्या 21व्या वर्षात रसायनशास्त्र विषयात BSc झाले आणि लॅब टेक्निशियन म्हणून प्रथम लालभाई समूहाच्या न्यू कॉटन मिल्समध्ये आणि नंतर राज्य सरकारच्या भूविज्ञान आणि खाण विभागात सरकारी नोकरीत रुजू झाले. करसनभाईंनी श्रीमती रंजनाबेन पटेल यांच्याशी विवाह केला आणि या दाम्पत्याने निरुपमा नावाच्या एका गोंडस मुलीला जन्म दिला. ही निरुपमा वडिलांची खूप लाडकी होती. ते लाडात तिला निर्मा असे हाक मारायचे. ही निरुपमा वडिलांची खूप लाडकी होती. ते लाडात तिला निर्मा असे म्हणून हाक मारायचे. पण वडील आणि लेकीचे हे प्रेम नियतीला मात्र मान्य नव्हते. एका अपघातात निरुपमाचा मृत्यू झाला आणि करसनभाई दाम्पत्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. पुढे रसायनशास्त्र विषयात पारंगत असणारे करसनभाई कामावरून घरी आल्यावर डिटर्जंट बनवण्यासाठीचे वेगवेगळे प्रयोग करू लागले आणि शेवटी त्यांनी आपलं लक्ष्य गाठलं. त्यांची डिटर्जंट पावडर तयार झाली. आपल्या मुलीची आठवण म्हणून त्यांनी ह्या ब्रँडला निरमा हे नाव दिलं आणि अवघ्या काहीच दिवसात निरमा लिमिटेड कंपनी हा ब्रँड हिंदुस्थानच्या कानाकोपऱ्यात पोहोचला. अंगणात बनवलेली पावडर सायकलवरून विक्री करणारे करसनभाई डिटर्जंट किंग झाले. पुढची 10-12 वर्षे डिटर्जंट पावडर क्षेत्रात करसनभाईंनी एक हाती राज्य केले. पण हे यश टिकून ठेवणं तेवढं सोपं नव्हतं, कारण या क्षेत्रातील जुना खेळाडू पलटवार करणारच होता. सुरुवातीला मध्यम वर्गासाठी बनवलेली निरमा पावडर आता उच्चभ्रू लोक सुद्धा वापरू लागले होते. त्यातच निरमा ग्रुपने निरमा सोप लॉन्च केला आणि हिंदुस्तान लिव्हरची झोपच उडाली. निरमा सोपने हिंदुस्तान लिव्हरच्या रिन बारला तितक्याच ताकदीने टक्कर दिली. इतके दिवस लोकल ब्रँड म्हणून हलक्यात घेतलेल्या हिंदुस्तान लिव्हर कंपनीला आता जाणीव झाली होती की निरमा त्यांच्या बिझनेसची दाणादाण उडवू शकतो. हिंदुस्तान लिव्हर कंपनीच्या मॅनेजमेंटने एक सिक्रेट मीटिंग घेतली आणि निरमाच्या बिझनेस ग्रोथचा अभ्यास केला. हिंदुस्तान लिव्हरच्या लक्षात आलं की आपला सर्फ एक्सेल हा प्रोडक्ट तर चांगला आहे, पण कमी किमतीमुळे लोकांची पसंत निरमा पावडर आहे. पण सर्फ एक्सेल एक ब्रँड प्रोडक्ट होता. त्याची किंमत कमी करणे शक्य नव्हते, कारण अजून लॉस होण्याचा धोका जास्त होता. हिंदुस्तान लिव्हरने तोडीस तोड नवा प्रोडक्ट देण्याची तयारी केली.
पण त्याआधी त्यांनी एक मार्केट सर्वे करून निरमा पावडरमध्ये काय त्रुटी आहेत याचा अभ्यास केला. तेव्हा हिंदुस्तान लिव्हरच्या लक्षात आले की निरमा पावडर पाण्यात पूर्णपणे विरघळत नाही, कपडे धुतल्यावर त्याला सुगंध येत नाही, कपडे वाळल्यावर मऊपणा जाणवत नाही आणि सर्वात मुख्य, ही पावडर वापरून काही महिलांच्या हाताला राकटपणा येतो. या सगळ्याचा अभ्यास करून हिंदुस्तान लिव्हरने आपल्या नवीन प्रोडक्टमध्ये काही बदल केले, जो सुगंधित होता, कपड्यांसाठी सॉफ्ट होता आणि हातांनाही काही त्रास नव्हता. शिवाय किंमत निरमा पावडर इतकीच. हा प्रोडक्ट होता व्हील डिटर्जंट पावडर. ब्रँडिंग इतकं जबरदस्त होतं की या जाहिरातीतील बाई सरळ निर्माला टार्गेट करते. या जाहिरातीत बाई म्हणते, मैंने मांगी ती सफाई और तूने दी हाथों की जलन, असं थेट निर्माला सांगते. ही जाहिरात निर्माला वर्मी लागली. ज्या जाहिरातीमुळे निर्मा कंपनी जगात गाजली, त्या जाहिरातीमुळे निरमा पावडर बाहेर फेकली गेली. निर्माचे ग्राहक व्हीलमध्ये शिफ्ट होऊ लागले. 1990 सालात व्हील डिटर्जंट पावडर निर्मानंतर दुसऱ्या स्थानावर पोहोचली. पुढे सर्फ एक्सल आणि घडी डिटर्जंटने तर निर्माचे कंबरडे मोडले. निरमा कंपनी ब्रँडिंगमध्ये कमी पडली. प्रोडक्ट कॉस्ट वाढवणे शक्य नव्हते आणि लेबलिंगवर खर्च करून कंपनीला हा प्रोडक्ट परवडणारा नव्हता. गरिबांचा प्रोडक्ट म्हणून बनलेले निरमा आता गरिबांना सुद्धा नकोसे वाटू लागले. पुढे निरमा ग्रुपने वेगवेगळे प्रयोग केले, पण मार्केटमध्ये ते चालायला तयार नव्हते आणि करसनभाई पटेल वेगवेगळ्या उद्योगात आपले नशीब आजमावत होते. आजही करसनभाई सिमेंट, डिटर्जंट, साबण आणि सौंदर्य प्रसाधने यामधील एक प्रमुख व्यावसायिक आहेत. मित्रांनो, सायकलवरून मार्केटिंग करून आपल्या उद्योगाचे वार्षिक 35,000 करोड टर्नओव्हर करणारे करसनभाई पटेल नेहमीच प्रेरणादायी आहेत. 2019च्या फोर्ब्सच्या यादीमध्ये ते भारतातील 30वे श्रीमंत व्यक्ती आहेत. 1995 मध्ये करसनभाईंनी निरमा विद्यापीठाची स्थापना केली. 2010 मध्ये भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने त्यांना सन्मानित केले. मित्रांनो, प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून निरमा ग्रुपचे संस्थापक करसनभाई पटेल यांना मानाचा मुजरा. मित्रांनो, आमच्या प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. मी प्रणय राऊत आता आपली रजा घेतो. लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओसह. धन्यवाद.